भिवंडी तालुका इताड़े कासपाड़ा के समाज सेवक श्री अभिमन्यु पाटिल के सुपुत्र स्वर्गीय जयेश अभिमन्यु पाटिल के जन्मदिन के शुभ अवसर पर भिवंडी तालुका खड़ौली जीवन संध्या मांगल्य संस्थान संचालित मातोश्री वृद्धाश्रम में वृद्धाश्रम के माता पिता को समाज सेवक अभिमन्यु पाटिल, अक्षय अभिमन्यु पाटिल व समस्त पाटिल परिवारों द्वारा फल व स्नेह भोजन दिया गया व स्वर्गीय जयेश अभिमन्यु पाटिल का जन्मदिन भी केक काटकर मनाया गया। इस अवसर पर समस्त पाटिल परिवार उपस्थित थे। आइए देखिए वहां का एक दृश्य। माझ्या बऱ्याच दिवसापासून माझी इच्छा होती की खडवली या मातोश्री वृद्धाश्रम मध्ये मला 5 वर्षापासून मी बोलत आहे बाबा एक दिवस तर मी माझ्या मुलाचा वाढदिवस स्वर्गीय अजय पाटीलचा वाढदिवस इथं साजरा करेन। सांगायचा जेवढा आनंद होता त्याच्यापेक्षा 10 पटीने जास्त दुःख होतं, कारण माझे पण आईबाप नाहीत। त्या दृष्टीने माझा एक विचार होता, चला एक सर्वसामान्य आपण परिवारामधला एक माझ्या छोट्याशा परिस्थितीनुसार आपण एक मुलाचा वाढदिवस आजोबा आजीबा वडिलांसमान काकांच्या समान यांच्या समोर साजरा करू, हीच माझी इच्छा होती बऱ्याच दिवसापासून। तर मला योगायोग ती आज प्राप्त करून दिली। मला 2 मुलं होती, एक मोठ्या मुलाचं नाव आहे अक्षय आणि लहान मुलाचं नाव आहे जयेश, पण त्याला आवडीने अजय बोलतात आणि 99% त्याला आजू बोलतात। आमच्या घरचे परिवारमधले त्याला बाला बोलतात। या आजूच्या बाबतीत सांगायचं झालं की आजू एक हिरो होता। ज्यावेळेस माझ्या बरोबर असायचा त्यावेळेस मला प्रत्येक लोक बोलत, हा मुलगा का सिरियल मध्ये काम करतो का? मी त्यांना सांगतो भाऊ सिरियल मध्ये नाही, घरीच असतो, जॉब आपला डिप्लोमा करीत होता तो। पण 5 वर्ष आता 4.5 वर्ष झाली त्याला हाफ वंश। आम्हाला तर आमच्या छोटी फॅमिली, पण आमच्या फॅमिलीला वाटतं आमचा मुलगा हाफ झालेला आमच्या संगतीच आहे, कारण आमच्या घरी छोटीशी जर काही बनवला शिरा बनवला तरी आमच्या मुलाच्या पहिला टेबलवर डिश ठेवतो, त्याच्यानंतर आम्ही त्याचं सेवन करतो। राबवायचं म्हणजे काय, माझा जास्तीत धार्मिक कार्यावर माझा हे असतो। आता गेले सलग 5 वर्षे मी माझ्या मुलाच्या नावाने मी वाढदिवस साजरा करतो। परत घरी त्याच्या आता तिथीनुसार आता 4.5 वर्ष झाले, आता पुढच्या 12 मार्चला
त्याचा एक वर्षश्राद्ध आहे. त्या वर्षश्राद्धाला हरिनाम कीर्तन भजन हा कार्यक्रम आपलं सलग 5 वर्ष मी करीत आलेले. त्याच्या नावाने आतापर्यंत मी धर्मशाला म्हणो किंवा सामाजिक कार्य क्रिकेटचा म्हणो, अगर काही कुठे सप्ताह असला तिथं माझ्या ऐपतीप्रमाणे त्याच्या नावाने मी अन्नदानासाठी देणगी पावती स्वरूपात देतो. पण सलग आम्ही त्याची 2 वर्ष सेवा केली. पण त्याच्यामुळे आम्ही कसं रोज त्याच्याशी बोलत होतो आणि बोलता बोलता तो माझ्याशी बोलत पण होता. ज्या दिवसाला हाफ झाला त्या दिवसाला माझ्याशी बोलत, बाप्पा जेवण कर मगून. पण ईश्वर सत्तेपुढे इलाज नाही.